प्रत्येकाला वाटतं, की आपलेसुद्धा केस खूप छान असावेत, सिल्की असावेत, त्याची शाईन खूप चांगली असावीत. कोणालाच वाटत नाहीत केस खूप गळत आहेत किंवा केसांना फाट्या फुटाव्यात किंवा असे प्रॉब्लेम्स नको असतात सगळ्यांना. तर ह्या सगळ्या गोष्टी नॅचरल गोष्टींनी नक्कीच कव्हर होऊ शकतात. त्याच्यासाठी आज आपण एक हेअर टोनर बनवणार आहोत. तर बघा खूप सोपी रेमेडी आहे आणि तेवढीच इफेक्टिव्ह आहे. आपल्याला कलोंजी घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर तांदूळ घेतलेला आहे आपण 1.5 चम्मच. कलोंजीसुद्धा आपण 1.5 चम्मच घ्यायची आहे. आणि मेथी 1.5 चम्मच. हे 3 गोष्टी आहेत ज्या की मेन इन्ग्रेडियंट आहेत आपले आणि त्याच्यानंतर एक तुकडा अद्रकचा घ्यायचा आहे आणि कढीपत्ता. तर बघा या सगळ्याच गोष्टींचे केसांसाठी खूप जास्त फायदे आहेत. राईस वॉटरचे फायदे तुम्हाला माहितीच असतील. राईस शॅम्पू वगैरे ज्या मार्केटमध्ये येतात ना, त्यासुद्धा तुम्हाला माहिती असतात किती महाग असतात. तर बघा अद्रकचे छान छोटे-छोटे पीस करून घ्यायचे आहेत किंवा कट करून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपण एका लोखंडाच्या कढईमध्ये छान असं ते शिजवून घेणार आहोत सगळ्या गोष्टी आणि त्याचा आपण टोनर बनवणार आहोत. तर बघा अद्रक काय असतं, अद्रकची जी तासीर असते ना ती गरम असते. त्याच्यामुळे ती तुमच्या केसांचे जे मुळं असतात ना, त्यांना ट्रिगर करते आणि मुळांमध्ये सगळे प्रॉब्लेम असतात तुमच्या केसांचे जे काही पण असतात. मग ते प्रॉब्लेम दूर करण्याचं काम अद्रक करते. जसं की तुमच्या केसांच्या स्कॅल्पला जर इचिंगची प्रॉब्लेम असेल किंवा डॅन्ड्रफ झालेला असेल, अशा सगळ्या गोष्टी कव्हर होतात. तर बघा, तुम्ही काय करणार आहे, इथे एक लोखंडाची कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. तर लोखंडाची कढई याच्यासाठी घ्यायची आहे आपल्याला, की लोखंड किंवा आयर्न हे आपल्या केसांसाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि आपल्याला ते खाण्यातून वगैरे आपल्या डाएटमधून तर भेटतच असतं. पण एक्स्टर्नली जर आपल्याला ते भेटलं, तर त्याच्यात काही हे नाही आहे, म्हणजे ते चांगलंच आहे तुमच्या केसांसाठी. आता बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. मेथ्या, कलोंजा, तांदूळ आणि कढीपत्ता आणि अद्रक. छान असं तुम्हाला लो फ्लेमवरती 10 ते 15 मिनिट छान असं उकळू द्यायचं आहे. त्या पूर्ण गोष्टी तुम्हाला पाण्यामध्ये डिझॉल्व किंवा त्याचं पूर्ण पाण्यामध्ये न्यूट्रिशन्स उतरू द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुमचं टोनर तयार होतं. ह्या टोनरची जी कन्सिस्टन्सी वगैरे आहे ना, ती थोडीशी थिक झालेली दिसेल. याचा कलर हा तुम्हाला थोडासा काळपट असा ग्रीनिश आलेला दिसेल आणि हे टोनर बनत असतं तेव्हाच याच्यातून तुम्हाला अद्रक, कढीपत्ता, मेथी अशी वास यायला लागेल. तशा बऱ्याच गोष्टी ह्याच्यातून होतात. तर आता याच्या आपण फायद्यांबद्दल बोलू. मेथीचे फायदे तर तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. तुमच्या केसांना कंडिशनिंग, शाईन त्याचबरोबर तुमच्या हेअर ग्रोथला ट्रिगर करण्यासाठी मेथी हेल्प करते. कढीपत्त्याचं बोलायचं झालं तर कढीपत्त्यामुळे सुद्धा तुमच्या केसांना काय होतं, एक चांगलं नॅचरल ब्लॅकनेस वगैरे आणण्यासाठी कढीपत्ता हेल्प करतो. कलोंजासुद्धा हेअर ग्रोथमध्ये खूप चांगलं काम करतात आणि जे तांदूळ आहेत ते सुद्धा तुमच्या केसांना एक छान असं शाईन देण्यासाठी, त्याचबरोबर स्मूथनेस देण्यासाठी काम करतं. तर आता बघा छान गाळून घ्यायचं आहे आणि गरम आहे तोपर्यंतच याच्यात तुम्हाला व्हिटॅमिन ईची कॅप्सूल किंवा ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे. दोन्ही गोष्टी तुमच्याकडे कुठली पण असेल त्या टाईमला अवेलेबल ते टाकू शकता तुम्ही. जर तुमच्याकडे दोन्ही पण नसतील तर तुम्ही जे नॉर्मल ऑइल वापरता रेग्युलर हेअर ऑइलिंगसाठी ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. जास्त प्रमाणात टाकायचं नाही आहे, कमी प्रमाणात टाकायचं. ड्राय केस असतील तर. जर तुमचे हेअर्स ऑइली असतील तर तुम्हाला हे स्किप करायचं आहे. तुम्ही व्हिटॅमिन ईची टॅबलेट कंपल्सरी टाकायची आहे. तर बघा मी एक स्प्रेची बॉटल घेतलेली आहे जुनी पडलेली जी माझ्याकडे होती. तुमच्याकडे सुद्धा असेल तर खूप याचे फायदे होतात किंवा खूप इझिली तुम्हाला हे अप्लाय करता येतं तुमच्या केसांवरती. अगदी स्कॅल्पला पूर्ण तुमच्या मुळांना व्यवस्थित लागतं. तर बघा माझ्या केसांमधले तुम्हाला फरक दिसत असेल. जे अगोदर माझे केस ची लेंथ वगैरे होती ना खूप छोटी होती आणि आता मी अशा रेमेडीज वगैरे ट्राय करायला लागलेल्या आहे. तेव्हापासून मला तो रिझल्ट माझ्या केसांमध्ये दिसत आहे. तर तुम्हाला सुद्धा असा नॅचरली रिझल्ट तुमच्या केसांमध्ये पाहिजे असेल, तर तुम्ही नक्कीच ह्या रेमेडीज ट्राय करू शकता. तुमच्या केसांमध्ये हेअर फॉलची प्रॉब्लेम ह्या टोनरने नक्कीच तुमची कमी होणार आहे. त्याचबरोबर तुमचे केस नक्कीच चांगल्या वाढीला लागणार आहेत. केसांमधला ड्रायनेससुद्धा कमी होईल कारण याच्यात आपण मेथ्या आणि तांदळ वापरलेला आहे. त्याचबरोबर स्प्लिट एंड्सची प्रॉब्लेमसुद्धा बऱ्याच प्रमाणे कमी होते कारण की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या केसांना हायड्रेट करतात. बघा स्प्रेच्या मदतीने तुम्हाला सगळीकडे छान स्कॅल्पला म्हणजे केसांच्या मुळामध्ये ते शेंड्यापर्यंत सगळीकडे तुम्हाला आपलं लावून घ्यायचं आहे, जे आपलं बनवलेलं टोनर आहे ते. तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही कापसाचा पोळा असतो त्याने किंवा इव्हन हाताने सुद्धा लावू शकता. खूप छान मसाज होते. स्प्रे बॉटलने लावून झाल्यानंतर तुम्हाला एक 5 मिनिटाची हेड मसाज द्यायची आहे, जेणेकरून सगळ्या गोष्टी तुमच्या केसांच्या मुळाला व्यवस्थित भेटतील.
आणि त्याच्यानंतर तुम्ही एक पोनी बनवून ठेवू शकता किंवा वेणी घालू शकता. तुम्हाला अर्ध्या तासासाठी हे तुमच्या केसांवरती ठेवायचं आहे. अंघोळीच्या अगोदर तुम्ही अर्धा तास जरी हे टोनर लावलं आणि मंथमधून 3 ते 4 वेळा रिपीट केलं तर याचे खूप चांगले रिझल्ट्स तुम्हाला भेटतील. तर तुम्ही बघू शकता माझ्या केसांचे जे रिझल्ट्स आहेत म्हणजे एकदम जे शॉर्ट हेअर लेंथ असते ना, ती होती माझ्या केसांची आणि आत्ता मी लाँग हेअर लेंथला शिफ्ट झालेले आहे. तर हे सगळं नॅचरल गोष्टी वापरण्याचाच नक्कीच इफेक्ट आहे असं मी सांगू शकते. कारण मी त्या यूज केलेल्या आहेत. तर तुम्हाला पण असे रिझल्ट हवे असतील तर तुम्ही नक्कीच अशा गोष्टी ट्राय करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे.